आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिकमध्ये राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघाच्या वतीने आज नाशिक महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। दृष्टिहीन बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने दृष्टिहीन बांधव सहभागी झाले होते। आपल्या मागण्यांसाठी आंदोलकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। दृष्टिहीन बांधवांना कामावर रुजू करून घ्यावे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच घर बांधण्यासाठी भूखंड उपलब्ध करून द्यावा अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। दृष्टिहीन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची तातडीने सोडवणूक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघाचे महासचिव DP बोडके यांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत भूमिका मांडत प्रशासनाने या प्रश्नांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली। आता महापालिका प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि दृष्टिहीन बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी ब्युरो चीफ मोहसिन पठाण, नाशिक। आज या ठिकाणी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र युनिट नाशिकच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवर दृष्टिहीन व्यक्तीच्या समस्या सोडवण्यासाठी मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या या आहेत, या शासनाकडे अंध व्यक्तींचा नोकरीत समावेश झाला पाहिजे। जे पूर्णतः अंध व्यक्ती आहेत त्यांचा समावेश झाला पाहिजे, पूर्णतः अंधांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। अंध व्यक्तींच्या घराची व्यवस्था झाली पाहिजे, त्यांना निवारा मिळाला पाहिजे। त्यांच्यासाठी एक भूखंड आरक्षित करून त्याच्यावर घरं बांधून दिली पाहिजे। जे अंध बेघर आहेत त्यांना ती घरं मिळाली पाहिजे। अंधांना महापालिकेने आजपर्यंत त्यांच्यासाठी व्यवसायासाठी कुठलाही धोरण केलेलं नाही। एवढा 5% निधी महापालिकेकडे उपलब्ध असताना सुद्धा त्या निधीचं वाटप कशा प्रकारे केलं जातं त्याचं आपल्याकडे कुणाकडे उत्तर नाही।